उन्हाळा म्हणलं की थंडगार कैरीचं पन्हं झालंच पाहिजे. आणि पन्हं हे फक्त थंडगार नसून पित्तनाशक आणि शरीरातील उष्णता कमी करण्यास पण मदत करते. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कैरीचं पन्हं अगदी सोप्या पद्धतीने गूळ घालून कसं बनवायचं ते सांगितलेलं आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, संजना's स्वादिष्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत कैरीचं पन्हं. त्यासाठी आपण घेतलेल्या आहेत 5 कैऱ्या. गूळ आपण जो आपला गर निघणार आहे त्याप्रमाणे घेणार आहोत. इथं मी 1 वाटी घेतलाय. मिरे, जिरे, वेलची पूड आणि मीठ. मिरे आणि जिरे हे टोटली ऑप्शनल आहे. आता आपण ज्या कैऱ्या आहेत आपल्या त्या धुवून घेऊयात. कैऱ्यांना वरती चीक लागलेला असतो, त्याच्यामुळे कैऱ्या स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचं आहे. इथे मी एका पातेल्यात आपल्या सगळ्या कैऱ्या टाकलेल्या आहेत आणि त्या एक एक करून मी स्वच्छ धुवून घेणार आहे. कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून त्या एका बाजूला काढून घ्यायच्या. माझ्या सगळ्या कैऱ्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत. आता मी यांना एक एक कट मारून त्या कुकरमध्ये ठेवणार आहे. ह्याला कट आपण याच्यासाठी मारतो की जेव्हा त्या शिजणार तेव्हा आपल्याला व्यवस्थित त्या ओपन करता आल्या पाहिजेत आणि त्यातला गर व्यवस्थित काढता आला पाहिजे. याच्यासाठी आपण एक एक कट त्याला मारतोय. इथे मी सगळ्या कैऱ्या ठेवलेल्या आहेत. आता आपण यात पाणी घालू. मी इथे 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या कैऱ्या जेवढ्या आहेत त्यानुसार पाणी घेऊ शकता. कैऱ्या साधारण बुडल्या गेल्या पाहिजेत. खूप पण पाणी घालण्याची आवश्यकता नाही. आता आपण हा कुकर गॅसवरती ठेवू. जोपर्यंत कैऱ्या शिजतायत तोपर्यंत आपण जिरे आणि मिरे हलकंसं गरम करून घेऊ. इथं फार आपल्याला करपट वास येईपर्यंत त्याला भाजायचं नाहीये, तर आपण हलकासा त्याला चटका देणार आहे. आता मिरे घेऊया. मिरे सुद्धा हलकंसं गरम करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता मी जास्त वेळ त्याला ठेवलेलं नाहीये. इथे छान हलकंसं जिरे आणि मिरे गरम झाले. आता आपण त्याला कुटून घेऊया. छान तुम्ही बघू शकता मी त्याची बारीक पूड केलेली आहे. आता आपल्या कैऱ्या शिजलेल्या आहेत आणि त्या एका भांड्यात मी काढून घेतलेल्या आहेत. आपण इथं बघू शकता छान कैऱ्यांचा गर निघतोय. म्हणजे कैरी छान शिजली गेलेली आहे. मी इथे सगळ्या कैऱ्यांचा गर काढून घेतलेला आहे. माझा 2 कप गर झाल्यामुळे मी 2 कप गूळ घेतलेला आहे. आता आपण तो गूळ हळू-हळू आपल्या गरामध्ये मिक्स करायचा आहे. मी इथं पूर्ण 2 वाट्या गूळ घेतलेला आहे. तो आता मी एकदम छान मिक्स करणार. तुम्ही इथं बघू शकता गूळ मिक्स करून छान एकजीव झालेला आहे आणि त्याचा रंग पण बदललेला आहे. आपल्याला पूर्ण गूळ मिक्स करायचा आहे. बिलकुल सुद्धा गुळाच्या गाठी ठेवायच्या नाहीयेत. आता आपण जिरे मिरेची पूड घालणार आहोत. ती टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर तुम्ही स्किप पण करू शकता. नंतर वेलची पूड आणि थोडंसं मीठ. मीठ आपण चवीपुरतं घालणार आहोत. आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊ. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, एक मी जाळी घेतलेली आहे. त्यात हा गर मी सगळा गाळून घेणार आहे. याच्यामुळे काय होतं, गुठळ्या राहत नाहीत. गुळाचे खडे पण छान मिक्स होऊन जातात. आपण एखाद्या स्मॅशरने असं स्मॅश करून घ्यायचंय की जेणेकरून सगळं व्यवस्थित गाळलं गेलं पाहिजे. तुम्ही इथे बघू शकता छान गर निघालेला आहे. तो आपण एका आता भांड्यात काढून घेऊया. इथे एका भांड्यात मी तो गर काढून घेतलेला आहे. आता छानपैकी आपण ग्लासला डेकोरेट करू आणि आपलं पन्हं एन्जॉय करू. त्यासाठी मी ग्लासला छान तिखट आणि मीठ लावून घेतलेलं आहे.
आता आपण त्यात 2-3 बर्फाचे खडे टाकूयात थंडपणा येण्यासाठी आणि आपलं तयार केलेलं पन्हं. हे पन्हं आपण छान स्वच्छ बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. ते साधारण 15 दिवस 1 महिन्यापर्यंत टिकू शकतं. त्यामुळे या उन्हाळ्यात आपण छान हे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं थंडगार पन्हं एन्जॉय करूया. तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी संजना स्वादिष्ट किचनला सबस्क्राईब करा. थँक्यू.